नमस्कार, मी उमेश चकर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क. प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज जे तृतीयपंथी आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. नेमके किती वर्षापासून त्या आल्या या क्षेत्रामध्ये, आणि आपलं नाव काय, गाव काय, कुठून आलात आपण आणि कधीपासून हा व्यवसाय तुम्ही सुरू केलाय नागनाथा रोडवरती? काय सांगाल, काय नाव आपलं? नमस्कार, मैं नंदनी किन्नर नांदेड़ से। मेरा गांव हिंगोली के आगे समझो 2-4 किलोमीटर है मेरा गांव पारूला। मैं वहाँ से आए वाली समझो नांदेड़ में। तो समझो मैं वहाँ पे नांदेड़ में मेरे गुरु ने समझो मैं तू समझो लेके समझो मेरे गुरु ने मराठी बोलू शकतो. माझ्या गुरुने समजा मला घेऊन समजा आता नांदेडला गेले होते मी. पहिले शिक्षण झालं होतं माझं. तर लहानपणापासून समजा मला पोरं त्रास देत गेले होते. किती वर्षापासून याच्यामध्ये आहात आणि किती शिक्षण झालं, कुठं झालं? माझं शिक्षण भांडेगावला झालं सर. आणि मला समजा माझ्या गुरुला समजा 15-16 वर्षाची होती तर माझे गुरु घेऊन गेले सोबत. कितवी पर्यंत शिक्षण झालं तुमचं आणि सुरुवात कशी झाली या ते पण याच्यामध्ये? तर मी समजा 5-6 वर्षाचे होते का, तर मला समजा कळायला लागलं. तर मला कोणी पण असं म्हणायचं की हा किन्नर आहे, असं तसं मला काही पण बोलायचं. समजा शाळेमध्ये पण समजा जात गेले मी. समजा 9-10 वर्षाचे झाल्याच्या नंतर शाळेमध्ये पण जात गेले. तर मला पोरं म्हणायचे हा छक्का आहे, हा बायल्या आहे, हा बायावाने वागतो, आणि हा गे आहे, हा मिठ्ठा आहे, असं काही पण बोलायचे मला मुलं. कसा त्रास सहन केला तुम्ही त्या वेळेला? सर आता त्रास कोणी पण असं बोलत गेले तर मनाला दुःख वाटत गेलं. पण आता सांगावं कोणाला, कोणी पण तेच म्हणायचं ना की हा गे आहे, हा बायले आहे, असं बोलायचे सगळेजण. तर मनाला खूप दुःख वाटायचं. पण आता करावं काय ते कळत नसं ना. आता एक तर कोणीकडे जायचं होता, माझे गुरु पण भेटले नव्हते त्यावेळेस मला. मग नंतर मी समजा 12वी पर्यंत शिकले मी. 12वी पर्यंत शिकल्याच्या नंतर माझ्या गुरु समजा मला असं समजा मी जाऊ लागेल तर समजा हिंगोलीला आलते माझे गुरु, ते आलते मला. गुरु ते भेटले, माझ्या गुरुला मी समजा भेटल्याच्या नंतर माझे गुरु म्हणले की बाळा काय टेन्शन घेऊ नको, तू चाल आमच्यासोबत. येत असेल समजा राहायचं असेल तुला आमच्यासोबत तर येऊ शकतोस तू. मी विचार केला, मग नंबर घेतला माझ्या गुरुचा. गुरुला म्हणले हा, गुरु म्हणलं मी तुम्हाला सांगेल म्हणजे नंतर. म्हणलं मी विचार करते म्हणलं सांग. माझे गुरु पण म्हणले हा बाळा विचार कर, विचार करून समजा आम्हाला कळवतो फोन लावून. तर मग मी म्हणलं हो. तर मग घरी आल्याच्या नंतर 2-3 दिवस मी विचार केला शांतपणाने एकटं बसून. समजा विचार केल्याच्या नंतर समजा मी ठरवलं असं की बाबा आपली इथं जागा नाही. आणि आई पप्पा पण समजा मला काढून दिलं होतं आई पप्पांवर बाहेर. कितवीला शाळेमध्ये होतात तेव्हा आई बाबा काय म्हणालो? मी समजा 8वीला होते का, तर असं आई पप्पा म्हणले होते की बाबा असं मला दवाखान्यात पण दाखवलं पण माझा इलाज काही झाला नाही. डॉक्टर लोकांनी पण सांगितलं होतं की हा किन्नरच आहे. मग बाहेरचे लोक पण पप्पाला त्यांना नाव ठेवत गेले की तुमचा मुलगा किन्नर आहे. पुन्हा आता उद्या पप्पा पण बोलले होते की बाबा उद्या बहिणी चांगलं व्हायचंय, वाईट व्हायचंय, असं काऊन करायला. असं माझ्या गुरुने जे काय पण समजा मला चांगलं ज्ञान दिले माझ्या गुरुमुळे समजा मी आज इथपर्यंत आले. आणि खरंच माझे गुरु खूप चांगले. तर मला सांभाळ केलाय माझा चांगला. आता पण चांगलं ठेवतात, आता पण चांगलं बोलतात, सगळं चांगले माझं. जशी किन्नर मध्ये आले का लाईफ बदलून गेले असं वाटलं. मनाला पण चांगलं वाटतं की साडी घातली. पुन्हा असं मेकअप गिपअप पहिल्यापासून मला शौक होता की टिकली लावणं, बांगडी घालणं, जोडवे घालणं. मला पण असे हौस होते की पोरासंग समजा लग्न करणार. लग्न झालं तुमचं? नाही, लग्न नाही झालं सर. लग्न करणार? आमचे ते माता संघच राहते सर. आमचे समजा कुलदेवी राहते का त्यासोबतच राहते. गुरुच्या नावाचे जोडवे राहतात, गुरुच्या नावाचे सगळं राहते. गळ्यामध्ये मंगळसूत्र ते पण गुरुच्या नावाचेच राहते. 12वी झाल्याच्या नंतर तुम्ही इकडे आलात? 12वी झाल्याच्या नंतर माझ्या गुरु सोबत आले. आता घरच्याशी संवाद वगैरे आहे? नाही सर, बोलत नाही. समजा जात बी नाही, काय नाही. एक दिवस आईनं फोन लावला होता की बाळा तू बरं आहेस का, कसं आहे, काय आहे. तर आईनं समजा तेवढं बोलणं झालं होतं. तर त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं होतं. इतक्या नंतर आईला समजा ध्यान आलं. किती वर्षानंतर तुमच्या आईचा फोन आला? आई बाबांना तुम्ही बघितलं का? मला सर 8 वर्षाच्या नंतर आईचा फोन आला. 8 वर्षाच्या नंतर आईचा फोन आला. मी 8 वर्षाच्या नंतर आईला बोललो. तुम्हाला भाऊ बहीण वगैरे? मला 2 बहिणीच होता, भाऊ नाही. शेती वगैरे घरी? शेती आहे सर. हो, शेती गावाकडे आहे. जाण्याचा निर्णय वगैरे? नाही सर, माझे जे काय करतील तर माझे गुरुच येतं सर. गावाकडे जाण्याचं काहीच नाही. माझ्या गुरुला मी सोडू शकत नाही, कारण की त्यांच्यामुळे समजा मी इथवर आले सर.
तुम्ही जे पोशाख आहे तुमचा आता साडी कधीपासून पेहराव घेतला तुम्ही आणि अगोदर शाळेमध्ये कशा पद्धतीने वावरायचे ते? जर मी शाळेमध्ये समजा पॅन्ट शर्टवर राहत गेले आणि आता समजा मी जर गुरुकडे आली तर तेव्हापासून समजा मी साडी गिडी समजा घालत गेले समजा राहत गेले माझ्या गुरु शाळेतले जुने मित्र वगैरे तुम्हाला भेटले कधी नंतर? भेटले तर काय हसतात सर म्हणजे समजा चिडच पडली होती ना गे गे करत असं समजा मित्र पण भेटले तर समजा आता समजा काही समजा नाव बदलत होत गेले काही समजा चांगले बोलत गेले हा काही समजा चांगले बोलतात तर काही समजा नाव बदलत आता दुसरं काय. कुणाकुणाची नंतर भेट झाली कधी संवाद झाला का मित्र मैत्रीण? हा मैत्रिणीसोबत समजा भेटल्या बी समजा सर बोलल्या बी आणि मित्र पण समजा काही चांगले बोलतात आणि काही समजा ते राहतातच ना सर तर काही काही समजा नाव पण ठेवतात आणि काही काही समजा बोलतात आणि काही काही बोलत बी नाही. तेव्हाची परिस्थिती तुमची आणि त्यानंतरची आताची परिस्थिती कसं वाटतंय? खूप छान वाटतंय कारण की आता जे स्वप्न होतं ते माझ्या गुरुनं पूर्ण केले आई वडिलांना नाही केलं पण गुरुनं केले आई वडिलांना समजून घेतलं असं तर समजा इथपर्यंत यायची वेळच नसती आली आई बापांना समजूनच नाही घेतलं ना. या क्षेत्रामध्ये तुम्ही उदरनिर्वाह कसा करता तुम्ही? राहण्याची व्यवस्था, तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था असेल, दिवसभर रोडवर तुम्ही जे मागतायत कशा भावना आहेत तुमच्या काय वाटतं? सर मला असं दिवसभर समजा मागते का तर समजा सर आम्हाला पण गुरु लोक आहेत आमचे पण समजा वयस्कर वगैरे आहेत सर त्यांना पण बघावं लागते त्यांना पण आमच्याशिवाय कोणी नाही आम्हाला पण त्याच्याशिवाय कोणी नाही ना तर समजा त्यांना पण बघावं लागतंय आता आपण समजा स्वतःच समजा लाईफ समजा आपण हिजड्यामध्ये जगू शकतो राहू शकतो तर मग किन्नर लोकांसाठी आपण काही करू शकत नाही का? किन्नर लोकांसाठी तुम्ही कुठल्या माध्यमातून प्रयत्न करतायत? तुमची संघटना वगैरे असं काय असतं का काय? असं मला वाटतंय सर इकडे बघा आम्हाला एक तर आम्ही खेळायच्या रूम मध्ये राहतो आता समजा कोणी आम्हाला किन्नर आहे छक्का आहे यांना ठेवू नका यांचे लोक येतात हे लोक असे राहतात हे लोक भीक मागतात हे लोक इज्जत घालतात कोणी कोणाचे पाहुणे रावणे आले सोयरे आले तर समजा लोक काय म्हणतात हे किन्नर आहे बाबा त्यांच्याजवळ बसू नका यायला बोलू नका कशाला बोलायचं कशाला काय करायचं सर आम्ही पण समाजचा हिस्सा आहे आम्हाला पण असं वाटतंय की समजा लोकांनी समजा आम्हाला समजा मोदीजीनं यांना समजा सरकारनं समजा आम्हाला घरकुल द्या स्मशानभूमी द्या आम्हाला पण समजा गॅसची योजना द्या आम्ही पण समजा नागरिक हो ना सर. एक समाजाचा हिस्सा आपण आहात एक नागरिक म्हणून तुम्हाला जगण्याचा तो अधिकार आहे. समाजानं पण आम्हाला समजा स्वीकार करावा त्यांना पण आमचा मान सन्मान आम्हाला पण इज्जत आहे सर आम्हाला पण जीव आहे आम्हाला पण तकलीफ होती आम्हाला पण प्रॉब्लेम येतात सर पण आम्ही स्वतः प्रॉब्लेम मध्ये असल्याच्या नंतर पण आहे ना आम्ही दुसऱ्याची मदत करायचा विचार करतो सर. सर्वात महत्वाचं शाळा त्यानंतर जो कॉलेजचा पिरियड होता त्यानंतर बदल तुमच्यात कसे जाणवले तुम्हाला काय वाटतं? बदल सर मी बांगड्या घालायचे पुन्हा टिकली लावायचे लिपस्टिक लावायचे म्हणजे मित्र होते तर मित्रासोबत राहत नसं मी जास्त करून मुलीमध्येच राहायचे तर त्याच्यामुळं समजा मला असं जाणवलं की बाबा मी पण असं आतून समजा मला स्त्री समजा तू बाई आहेस तुला बाईवाणी राहावं लागेल असं मला आवडायचं. पुरुषासारखं म्हणजे नाही सर मला आवडत नसं. नंतर आवड निर्माण झाला त्यानंतरचा आणि आजपर्यंत तो प्रवास कसा वाटला? मला छान वाटलं माझ्या गुरुनं समजा मला घेऊन गेलते का ज्या वेळेस साडी दिली माझ्या गुरुनं त्यावेळेस मला समजा केस पण नव्हते मला टोपण गिपण दिलं लावायला केसाचं समजा पण मला छान वाटलं साडी दिली घालायला मी मेकअप केला मस्त लगे माझ्या गुरुसोबत बसले राहिले पण त्यावेळेस इतका आनंद झाला की असं वाटलं की मी बदलून गेलो. तुम्हाला पण वाटत नाही की आयुष्यातला म्हणजे ज्याप्रमाणे पुरुष आणि महिला ज्याप्रमाणे जोडीदार होतात वेगवेगळे जीवन जे जगतात तुम्हाला कधी अशी कल्पना वाटते ना सर हो जोडीदार असावा जसा बाय समजा मुलीचं लग्न होतंय तिला जोडीदार मिळतंय तसं आम्हाला पण वाटतं की आमचं पण लग्न व्हावं आम्हाला पण जोडीदार भेटावं असं वाटतं. नंतर ते विचार कधी नंतर आले? कोणते म्हणले? लग्नाचे विचार असं काही कधी आले? लग्नाचे विचार समजा 12वीचं शिक्षण झाल्याच्या नंतर गुरुपाशी आले त्यानंतर 1-2 वर्षाच्या नंतर आले. काय तुमची नंतरची पार्श्वभूमी असणार आहे नंतरचे पुढचे आयुष्य जगण्याची जे काही तुमची संकल्पना आहे कशी असणार आहे काय करणार? आता काय करावं
स्पष्ट आता काय करावं. स्पष्ट बोला, इथे स्पष्ट बोला. अनेकदा आम्ही बातम्या जेव्हा करतो तर तुम्ही टीव्हीवर सुद्धा बघितलं असेल किन्नरने वगैरे असं लग्न केलं. धुळ्यामधले का नंदुरबार तिकडली एक घटना घडली, तुम्ही पाहिलं असेल. काय वाटतं तुम्हाला तसं? आम्हाला पण वाटतंय की आम्हाला समजा आता लग्न करायची इच्छा आहे. समजा मुलगा राजी जर असला तर ते दोघं समजा राजी जर असले तर आम्हाला पण असं वाटतं की सरकारनं समजा आमचं पण लग्नाला मान्यता द्यावं. आम्हाला पण लग्न समजा करायचं हक्क आहे. समजा आता मुलबाळ तर आम्हाला होऊ शकत नाही सर. अशा काही बरेच काही समस्या आहेत असं, पण आता काही बोलायचं तेवढं बोललं तेवढं कमीच आहे सर. गुरूंची शिकवण कशी मिळाली तुम्हाला आणि त्यांच्या सानिध्यामध्ये तुमचं आयुष्य कसं जगतात? सर आमच्या गुरुचे शिक्षण इतकंच आहे सर की कोणाला पलटून बोलायचं नाही. सगळ्यासोबत आशीर्वाद आपण किन्नर झालेला आहे. आपण आशीर्वाद द्यायसाठी पहिला आपल्याला देवाने केलेला आहे. आपण स्वतःहून झालो नाही, आपण देवाच्या मर्जीने झालेलो. आपण जर समजा कोणी 10 रुपये दिले तर त्याला आशीर्वाद देणं, ज्यानं 5 रुपये दिले त्याला पण आशीर्वाद देणं, आणि कोणी 2 रुपये दिले का त्याला पण आशीर्वाद देणं, असं माझ्या गुरुचे शिक्षण आहे सर. कोणाला पलटून जबाब न देणं. तुमचं शाळेतलं तेव्हाचं नाव काय होतं आणि त्यानंतर तुमचं आजच्या घडीला नाव काय? माझं नाव पहिल्या शाळेच्या याला अजय तात्याराव मुळे, आणि या पिरियडला सर माझं समजा नाव नंदनी अर्चना बकश नांदेड. माझे गुरु समजा अर्चना बकश माझे गुरु आहेत. माझं गुरुनं नाव ठेवलं नंदनी अर्चना बकश. ते गुरूंचं समजा वडिलाचं नाव लागते ना, समजा शाळेमध्ये जर मुलगा असो का मुलगी असो त्याच्या वडिलाचं नाव राहते सर. तसं आमचे गुरु माय बाप राहतात. आमच्या गुरुचं नाव समजा आमच्या नावाच्या पुढे आमच्या गुरुचं नाव लागते सर, बापाचं नाव नाही. आमच्यासाठी माय बाप बहीण भाऊ सगळं काही ते आमचे गुरु राहतात. म्हणजे एकंदरीतच गुरु म्हणजे आई वडील. कशी माया लावतात तुम्हाला गुरु आजच्या पिरियडला सर माझी आई पण तेवढा जीव लावू शकली नाही, कारण की पप्पा बी टॉर्चर करत गेले आणि आईला पण समजा दुःख वाटत गेलं. पण आमचे गुरु आहे ना मायेच्या वरची माया लावतात. आमचे गुरु खूप चांगले आहेत. मला मायानं प्रेमानं समजा जेवढं काही झालं का तेवढं समजा जे म्हणले गुरुला हे द्या गुरु ते द्या गुरु, फक्त गुरुला सांगायची गरज आहे. माझे गुरु इतके जीव लावतात तर सगळं खायला पियायला उठ बस माझे सगळे चांगले गुरु आहेत माहिती आहे. सगळ्या प्रकारे माझ्या गुरुनं मला आहे ना आजपर्यंत इतकं, मी आता कोणी जर त्रास जर केला असता तर कोणी ना कुठेतरी समजा जातच गेलं ना. माझे गुरु चांगले आहेत म्हणून मी माझ्या गुरुपाशीच राहिले ना. गुरु चांगले नसते तर कुठे जायचं असतं. गुरु चांगले आहेत म्हणून गुरुपाशी राहिले. आई बाप्पा चांगले असत आई बाप्पाने समजून घेतलं असतं तर आई बाप्पा पण राहिले असते ना. आई बाप्पा चांगले नव्हते म्हणून तर गुरुजवळ जायचं काम पडलं. पण मला सरकारला फक्त एवढीच विनंती करायची की आम्हाला पण समजा जॉब कुठं ना कुठं तरी छोटे मोठे नोकर की द्या. आम्हाला पण चांगलं वाटत नाही टाळी वाजवणं भीक मागणं. कोणी छक्का म्हणतंय, कोणी गे म्हणतंय, कोणी बायल्या म्हणतंय, कोणी असं अनेक प्रकारचे नावं आम्हाला देतात समजा. पण आम्हाला पण असं वाईट वाटतंय. आम्हाला पण असं वाईट वाटतंय की समजा की जिंदगी जगणं असं लय कठीण आहे. किन्नर होणं काही श्राप नाही सर. आम्ही पण समाजाचे नागरिक आहे. आम्ही पण समाजाचा हिस्सा आहे. समाजानं समजा आम्हाला सरकारनं आम्हाला समजून घ्यावं, पण लोकांना पण आमची इज्जत करावं. आम्ही पण लोकांची इज्जत करू. इज्जत द्या, इज्जत द्या. इज्जत मिळते का? म्हणजे सन्मानानं वागणूक समाजामध्ये मिळते का आजच्या पिढीला? नाही मिळत सर. कोणी कोणी इज्जत देते, कोणी कोणी काय रे कसं रे. आता किती पण असं मनाला वाईट वाटतंय ना सर. बाईवानी आम्हाला पण इच्छा आहे की आम्हाला बाईवानी बोलावं, पण ते बाईवानी बोलत नाही तर कोणी बाईवानी बोलते तर कोणी काय रे कसं करायला कसं नाही, असं लय असं विचित्र विचित्र घाण घाण शब्द येतं. तर कोणी बायल्या कोणी छक्का आहे ते, आणि हे तर गुटखा मिठा आहे रे नायसा आहे रे वैसा आहे रे. अनेक प्रकारचे नाव भेटतात आम्हाला आणि अनेक प्रकारचे समजा कोणी कोणी चांगलं बोलते कोणी कोणी वाईट बी बोलते. कसं फेस करता या सगळ्या गोष्टी? सगळ्याला हँडल करून जगतो सर आम्ही. लय तकलीफ मध्ये जगतो. असं सरकारनं समजा मला इतकंच विनंती आहे की सरकारनं समजा या लोकांना समजा सगळ्याला सांगावं बाबा असं आम्हाला पण न्याय द्यावा, की यांना सांगावं की बाबा असं बोलू नका, यांना पण तकलीफ होती, यांना पण दुःख होते. आम्हाला पण असं आम्ही समाजामध्ये राहतो, आम्ही पण दुनियामध्ये राहतो. आम्ही जसे तुम्ही श्वास घेता तसे आम्ही पण श्वास घेतो, तुम्ही जसे डोळे उघडता तसे आम्ही पण बघतो. असं बोलताना आपल्या भावना व्यक्त करताना डोळे पाणवतात. डोळ्यामधून तर रडणं येते सर. डोळ्यामधून रडणं पण येते, वाईट पण वाटते की आता हे लोक असे करतात ना. तर कोणी असं इज्जत करते कोणी करत नाही ना. कोणी जे इज्जत करते का त्याला असं वाटतं की गळ्यात पडून त्याच्या रडावं. आणि कोणी कोणी असं सेवा देऊन जाते, कोणी कोणी थांबत नाही, कोणी कोणी आता रोडवर थांबतं सर. आम्ही
रोडवर 10 रुपये 5 रुपये मागते, आशीर्वाद देते, पण कोणी कोणी न सरळ गाडी अंगावर घालायचं करते. पण असं आम्हाला पण वाटत नाही की असं रोडवर मागावं, कुठेतरी जॉब करावं, कुठेतरी राहावं, स्वतःची जिंदगी स्वतंत्र जगावं असं वाटतं सर. स्वतःच घर, स्वतःच म्हणजे काही राहण्याची आम्हाला व्यवस्था असेल. काही योजना नाही, आम्हाला सरकारनं काही योजना नाही दिली, आम्हाला घरकुल नाही दिलं, आम्हाला काहीच नाही दिलं, आम्हाला आधार कार्ड समजा दिलं नाही. आणि पुन्हा नंतर समजा आम्हाला ते कोपन भेटते राशन कार्ड ते पण मिळालं नाही सर, आम्हाला काहीच मिळालं नाही. आम्ही स्वतःच्या जीवावर जगतो सर. आम्ही लोक कोणी दिलं तर त्याच्यामध्ये आम्ही खुश राहतो, नाही जर दिलं तरी पण आम्ही खुश राहतो सर. आम्ही भीक मागून खातो, पहिलेच आम्ही किन्नर म्हणतात लोक सर, काय करा. दररोजचं जीवन जगत असताना जो उदरनिर्वाह तुम्ही या रोडवरती करतात, दररोज वाहनधारकांकडे तुम्ही जे काही मागणी करताय किंवा ते लोक देतात, तर कसं वाटतं? काय तुमच्या ओळखीचे लोक एखाद्या वेळेस भेटले तुम्हाला? माझ्या गावाकडले लोक खूप वेळेस भेटले सर मला इतकंच त्यांना पण म्हणायचंय की बाबा तुम्ही असं समजा मला हसता बोलता जाता येता, पण या जागी समजा मी आहे, त्या जागी तुम्ही जर असं तुम्हाला जर असं कोणी जर केलं तर तुम्ही काय समजा बेल करता, समजा तुमच्या मनाला काय वाटेल, दुःख वाटेल का न वाटेल. मला एवढंच त्यांना म्हणायचंय. गावातले लोक हसतात कोणी पण, लोक पण बाकीचे समजा आता आम्ही राहतो ना रोडवर, पण कोणी हसून जातं सर आम्हाला, पण आम्हाला त्याचं काही वाटत नाही, कारण की आमची जिंदगी आमच्या सोबत आहे, आम्ही आमच्या लाईफ मध्ये खुश आहे. तुमचे गुरु, तुमचे आई वडील, आमचे गुरु सगळे आई वडील आहेत आमचे गुरु जे म्हणतील ते आम्ही करणार, गुरु जे बोलतील ते आमचं म्हणणं आहे सर. आमच्या गुरुच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही, आम्हाला जे गुरु सांगतील तेच आम्ही करणार. वय किती तुमचं आजच्या पिरियडला? आणि सर माझं वय समजा 29 आहे. पण आम्हाला त्याचं काही वाटत नाही, कारण की आमची जिंदगी आमच्या सोबत आहे, आम्ही आमच्या लाईफ मध्ये खुश आहे. तुमचे गुरु, तुमचे आई वडील, आमचे गुरु सगळे आई वडील आहेत आमचे गुरु जे म्हणतील ते आम्ही करणार, गुरु जे बोलतील ते आमचं म्हणणं आहे सर. आमच्या गुरुच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही, आम्हाला जे गुरु सांगतील तेच आम्ही करणार. वय किती तुमचं आजच्या पिरियडला? आणि सर माझं वय समजा 29 आहे. हा. तुमच्या मैत्रिणी वगैरे? माझ्या मैत्रिणी त्या समजा सर ट्रेनला जातात काही, और काही समजा बसतील जातात सर. अपडाऊन कशाने करताय? सर आम्ही येणं जाणं समजा लिफ्ट मागत येते ना, टेम्पो मध्ये बसून येतो, आता कधी ऑटो भेटला तर ऑटो येते. दिवसभराची सर काय आता रोडवर मागायचं, दिवसभर संध्याकाळी घेऊन जायचं. पहिल्यापेक्षा आयुष्य सुंदर, पहिल्यापेक्षा तर चांगले असते. जेव्हा आई वडिलांकडे राहायचे त्याहीपेक्षा आजच्या घडीला आयुष्य. ते एवढंच आहे सर की आम्हाला किन्नर लोकांना घरकुल नाही, शमशानभूमी नाही, आणि आम्हाला राशन कार्ड पण द्यावं, आम्ही पण मतदान करते सर. आम्हाला एवढी सरकारकडून समजा विनंती आहे त्यांना, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत, सरकार केंद्रामध्ये त्यांचंच आहे, तर काय अपेक्षा आहेत तुमच्या? तर त्यांच्याकडे आमच्या अपेक्षा अशा आहेत की आम्हाला घरकुल द्यावं, आम्हाला शमशानभूमी द्यावं, आम्ही पण मतदान करते, आम्ही पण समाजाचे नागरिक आहे असं समजा आम्हाला त्यांना विनंती आहे की त्यांना पण आम्हाला मान सन्मान द्यावा, आम्हाला पण इज्जत द्यावं. त्यांना मान सन्मान आणि मागच्या कार्यकाळामध्ये म्हणजे केंद्रामध्ये जे काही काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं अगोदरचं, आणि आता नरेंद्र मोदीचं सरकार आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सरकार होतं तर तेव्हा योजना तुम्हाला काही त्या पद्धतीचे तुम्ही आता म्हणता की कुठली योजना पोहोचली नाही, तर तेव्हा योजना पोहोचल्या होत्या का? तेव्हाची महागाई होती का आताची महागाई? आताची महागाई आहे सर, पहिली महागाई नव्हती, आताची महागाई. खरं तर म्हणलं तर आता सोनं करायला जर गेलं तर आता 7,000 8,000 असं सोनं झालंय सर. पहिलं सोनं बी स्वस्त होतं, साखर पण स्वस्त होती, तेल पण स्वस्त होतं, हर गोष्टी स्वस्त होत्या सर. आता लय महाग झालं, मला असंच म्हणायचं. एकंदरीत आपलं शेवटी प्रश्न आहे, आपलं नाव काय आणि अगोदरचं नाव काय? माझं नाव पहिल्या शाळेमध्ये माझ्या आई पप्पांनी नाव ठेवलं होतं तर अजय तात्याराव मुळे, आणि आताचं नाव समजा माझं नंदनी अर्चना प्रकाश, नांदेड. ह्या होत्या हृदयपंथी नंदनी यांच्याशी आपण संवाद साधला. यांच्या जे व्यथा आहेत
हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. समाजाचा एक भाग म्हणून त्या सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. त्याच माध्यमातून त्यांचं जे आयुष्य आहे ते सुंदर व्हावं, राहण्या खाण्यापिण्याची त्यांची व्यवस्था व्हावी, त्यांना सुद्धा शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत यावा, त्यांना मिळावा आणि त्यांचं आयुष्य सुंदर आणि सुखी समाधानाचं जावं, अशी काही भावना ह्या तृतीयपंथी नंदिनी यांनी व्यक्त केलेली. माझे सहकारी भागवत उदासह मी उमेश चकर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.